नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती आपल्या प्रॅक्टिस सेट 2.1 ला। आज आपल्याला बघायचं आहे आपला जो रिमेनिंग प्रॅक्टिस सेट आहे जिथून आपले क्वेश्चन 7 पासून राहिले होते ते क्वेश्चन आपल्याला काय करायचे आज कंप्लीट करायचे। तर बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला काय दिलेले तर या ठिकाणी बघा काय दिलेले आपल्याला इन फिगर अँगल DFE बघा या ठिकाणी DFE हा अँगल आपल्याला दिलेला आहे 90 डिग्रीचा। त्याच्यानंतर बघा FG आपल्याला परपेंडिक्युलर दिलेला आहे ED वर, FG परपेंडिक्युलर दिलेला आहे कशावर ED वर। त्याच्यानंतर बघा इफ GD = 8 आपल्याला GD ची लेंथ दिली 8, FG ची लेंथ दिली आपल्याला या ठिकाणी 12, तर आपल्याला फाइंड करायला सांगितलं EG, तर या ठिकाणी आपल्याला EG फाइंड करायला सांगितलं। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला FD फाइंड करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला EF फाइंड करायला सांगितलं। तर हे क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लावा लागेल जॉमेट्रिक मीन थेरम। बघा या ठिकाणी कसं तर FG काय परपेंडिक्युलर आहे बघा या ठिकाणी हायपोटेनसवर, तर या ठिकाणी आपण जॉमेट्रिक मीन थेरम लावून EG ची व्हॅल्यू काय करू शकतो फाइंड करू शकतो। त्याच्यानंतर बघा हा जो राईट अँगल ट्रायंगल बनत आहे DGF, यामध्ये आपल्याला दोन साइड माहित आहेत, याच्यामध्ये पायथागोरस थेरम लावून आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो, ज्याच्यावरून आपल्याला DF ची व्हॅल्यू मिळते। त्याच्यानंतर बघा हा ट्रायंगल EGF या ठिकाणी आपल्याला फर्स्ट याच्यात ही व्हॅल्यू मिळणार आहे, तर याच्यामध्ये देखील बघा दोन साइड आपल्याला माहित आहेत, मग आपण पायथागोरसचा थेरमचा वापर करून काय करू शकतो EF ची लेंथ काढू शकतो। तर या ठिकाणी बघा सुरुवातीला काय करणार, सुरुवातीला बघा गिवन मध्ये लिहिणार आपण की इन ट्रायंगल DFE अँगल DFE बरोबर 90 डिग्री। त्याच्यानंतर बघा आपल्याला गिवन लेंथ दिलेला आहे, या ठिकाणी बघा FG दिलेला आहे परपेंडिक्युलर ED वर। त्याच्यानंतर आपल्याला लेंथ दिलेला आहे GD = 8, FG = 12। तर सुरुवातीला बघा आपल्याला दिलेलं काय सेगमेंट GF परपेंडिक्युलर दिलेलं आहे कशावर GD वर, तर हे काय आपल्याला या ठिकाणी गिवन बाय जॉमेट्रिक मीन थेरम। तर या ठिकाणी आपण फर्स्ट याचा आन्सर काढायचा आहे बघा, तर या ठिकाणी बघा GF चा स्क्वेअर जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर EG × GD। तर या ठिकाणी GF ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 स्क्वेअर या ठिकाणी EG ची लेंथ आपल्याला काढायची इंटू GD ची लेंथ या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेली आहे 8 या ठिकाणी काय मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, तर 12 स्क्वेअरला आपण लिहू शकतो 12 × 12 डिवाइडेड बाय 8 या ठिकाणी काय लिहू शकतो आपण EG। तर या ठिकाणी बघा आपण 4 न काय करू शकतो डिवाइड करू शकतो, 4 2 8 आणि 4 3 12, त्याच्यानंतर बे 1 बे सक 12, तर या ठिकाणी बघा काय राहिले 3 × 6 किती होणार 18 बरोबर EG, म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला EG ची लेंथ मिळाली या ठिकाणी 18। तर या ठिकाणी आपण कोणता थेरम लावला जॉमेट्रिक मीन थेरम। तर यामध्ये बघा आपण फर्स्ट याचा आन्सर काढलेला आहे। नेक्स्ट आपल्याला बघा या ठिकाणी विचारलेलं आहे FD, म्हणून या ठिकाणी बघा सेकंड क्वेश्चन मध्ये या इन ट्रायंगल DGF अँगल DGF = 90 डिग्री, म्हणून या ठिकाणी आपण कोणता थेरम लावू शकतो पायथागोरस थेरम, म्हणून बाय पायथागोरस थेरम। तर या ठिकाणी लिहू शकतो आपण DF स्क्वेअर = DG² + GF²। तर या ठिकाणी बघा DF स्क्वेअर = या ठिकाणी DG ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे या ठिकाणी 8 स्क्वेअर प्लस GF ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे या ठिकाणी 12 स्क्वेअर, DF स्क्वेअर = 8 चा स्क्वेअर किती होणार 64, त्याच्यानंतर 12 चा स्क्वेअर या ठिकाणी काय येणार 144, त्याच्यानंतर या ठिकाणी जर दोन्हीची आपण ॲडिशन केली तर ती किती येणार 208। तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला काय घ्यायला लागेल दोन्ही साईडला टेकिंग स्क्वेअर रूट, या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। तर या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो DF = अंडर मध्ये 208। तर या ठिकाणी बघा आपण फॅक्टर पाडून देखील काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो। या ठिकाणी हे जी नंबर आहे हा डिव्हिजिबल आहे पूर्ण, कारण की बघा शेवटचे जे दोन अंक आहेत त्याला 4 न भाग जाते, पण या ठिकाणी जर आपण फॅक्टर पाळले तर 4 5 20 आणि 4 2 8, परत या ठिकाणी बघा आपण 4 न भाग देऊ शकतो, कितीचा भाग जाणार बघा या ठिकाणी 13चा भाग जाणार, म्हणजे या ठिकाणी जर आपण 4 बाहेर काढू शकतो, म्हणजे या ठिकाणी DF बरोबर 4√13। तर या ठिकाणी बघा आपल्याला DF ची व्हॅल्यू मिळाली, ज्याच्यामध्ये बघा आपण फक्त पायथागोरस थेरम लावला, ज्याच्यावरून आपल्याला DF स्क्वेअर व्हॅल्यू मिळाली। त्याच्यानंतर आपण काय केलं टेकिंग स्क्वेअर रूट। सिमिलरली बघा आपण या ठिकाणी DF FD व्हॅल्यू काढलेली आहे,
त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे EF. तर या ठिकाणी बघा हा ट्रँगल EGF हा देखील काय राईट अँगल ट्रँगल. या ठिकाणी इन ट्रँगल बघा या ठिकाणी कोणता EGF अँगल EGF इक्वल्स टू 90 डिग्री. या ठिकाणी सुद्धा बाय पायथागोरस थेरम. जर पायथागोरस थेरम लावला तर कशा पद्धतीने आपण लिहू शकतो बघा. या ठिकाणी EF स्क्वेअर इक्वल्स टू EG स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय येणार GF स्क्वेअर. या ठिकाणी EF स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी आपण EG ची व्हॅल्यू काढलेली बघा. या ठिकाणी 18 स्क्वेअर प्लस GF ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 12 स्क्वेअर. EF स्क्वेअर बरोबर 18चा वर्ग बघा या ठिकाणी काय होणार 324 आणि 12चा वर्ग होणार या ठिकाणी 144. या ठिकाणी जर याची ऍडिशन केली तर बघा किती येणार 468. तर या ठिकाणी बघा आपण फॅक्टर पाडू शकतो. म्हणून या ठिकाणी काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतले तर या ठिकाणी EF इक्वल्स टू अंडर रूट 468. तर हा नंबर बघा या ठिकाणी डिव्हिजिबल आहे 6 न. तर या ठिकाणी बघा EF इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 6 इंटू साइन 42 या ठिकाणी उरले बघा 42 उरले बघा या ठिकाणी 4 साइन 8 48. परत या ठिकाणी बघा आपण कोणत्या नंबरने डिव्हिजिबल करू शकतो 6 न. 6 गुणिला 13 13 सखम 78. तर या ठिकाणी बघा आपण काय कॉमन काढू शकतो बाहेर काय काढू शकतो सॉरी आपण बाहेर काढू शकतो 6 अंडर रूट 13. तर या ठिकाणी बघा आपण 36ला बाहेर काय लिहू शकतो अंडर रूटच्या बाहेर जर काढलं तर 6. तर या ठिकाणी बघा आपण तिन्हीचे तिन्ही क्वेश्चन काय केलेले आहेत अटेम्प्ट केलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जॉमेट्रिक मीन थेरम लावला. त्याच्यानंतर सेकंड याच्यात आपण पायथागोरस थेरम लावला. सिमिलरली थर्ड याच्यात देखील आपण कोणता थेरम लावला पायथागोरस थेरम लावला. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येतो क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. नेक्स्ट यानंतर बघायचं आपल्याला आपला क्वेश्चन नंबर 8. बघा काय दिलेलं याच्यामध्ये जर आपल्याला दिलेलं आहे फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल whose length is 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक रेक्टँगल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला ते जो रेक्टँगल आहे त्याची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिली आहे 35 सेंटीमीटर आणि ब्रीथ आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा आपण ते जे रेक्टँगल काढणार त्याला कन्सिडर करणार बघा हा झाला आपला रिक्वायर्ड रेक्टँगल. ज्याच्यामध्ये बघा अपोजिट ज्या साईड असतात त्यांच्या लेंथ कशा असणार इक्वल असणार ABCD. तर या ठिकाणी बघा आपल्याला लेंथ दिलेली आहे जी दिलेली आहे बघा या ठिकाणी 35 सेंटीमीटर. तर ही लेंथ देखील किती असणार 35 सेंटीमीटर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्रीथ दिलेली आहे बघा 12 सेंटीमीटर आणि या ठिकाणी हे दिलेले 12 सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं डायगोनल. एक तर आपण AC फाइंड करू शकतो किंवा BD फाइंड करू शकतो. कारण की रेक्टँगलची प्रॉपर्टी आहेत की दोन्ही डायगोनल इक्वल मेजरचे असतात म्हणजे त्यांच्या लांब्या कशा असतात सारख्या असतात. तर या ठिकाणी आपण डायगोनल फाइंड करू AC इक्वल्स टू काय असणार या ठिकाणी BD. तर या ठिकाणी बघा की जो रेक्टँगल असतो त्याच्यामध्ये ईच अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. तर या ठिकाणी जर आपल्याला डायगोनल फाइंड करायचा असेल AC तर या ठिकाणी बघा आपण इन ट्रायंगल ADC मध्ये काय करू शकतो पायथागोरसचा थेरम लावू शकतो आणि आपण कोणाला फाइंड करू शकतो डायगोनलला फाइंड करू शकतो. पण या ठिकाणी बघा काय लिहू शकतो की लेट ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल ABCD इज गिवन रेक्टँगल. आपण या ठिकाणी काय केलं कन्सिडर केलं की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा काय आहे रेक्टँगल आहे. तर या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो की साइड AB इक्वल्स टू साइड DC आणि इक्वल्स टू आपल्याला दिली आहे 35 सेंटीमीटर जी आपल्याला किती दिलेली आहे 35 सेंटीमीटर. त्याच्यानंतर साइड AD इक्वल्स टू साइड BC. साइड AD इक्वल्स टू साइड BC इक्वल्स टू आपल्याला दिलेली 12 सेंटीमीटर. त्याच्यानंतर साइड AC इक्वल्स टू साइड BD किंवा त्याला आपण डायगोनल म्हणू शकतो. डायगोनल AC इक्वल्स टू डायगोनल BD. तर हे कसे आहेत आपल्याला सारखे आहेत. आणि त्याच्यानंतर ईच अँगल कितीचा असतो 90 डिग्रीचा म्हणून आपण ते देखील लिहू शकतो की अँगल A इक्वल्स टू अँगल B इक्वल्स टू अँगल C इक्वल्स टू अँगल D इक्वल्स टू काय 90 डिग्री. कारण की ह्या काय येतात प्रॉपर्टीज आहेत कोणाच्या रेक्टँगलच्या. म्हणून इन ट्रायंगल ADC
अँगल ए डी सी इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. या ठिकाणी बघा AD ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 स्क्वेअर प्लस 35चा या ठिकाणी काय स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा AC स्क्वेअर इक्वल्स टू 12चा वर्ग या ठिकाणी किती येणार 144. आणि या ठिकाणी बघा जर युनिट प्लेसला जर 5 असेल त्यावेळेस जर स्क्वेअर करायचा असेल तर या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो. तर या ठिकाणी बघा आपल्याला 35चा स्क्वेअर जर फाइंड करायचा असेल तर या सुरुवातीला आपण करणार 5चा स्क्वेअर किती होणार 25. आणि नेक्स्ट हा जो नंबर असेल याचा नेक्स्ट वाला नंबर घ्यायचा, म्हणजे जसं 3च्या नेक्स्ट वाला नंबर घ्यायचा आणि त्या दोन्हीचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. म्हणून 4 त्रिक किती 12. परत बघा जर 45चा जर स्क्वेअर काढायचा असेल आपल्याला तर आपण करू शकतो 5चा वर्ग 25 आणि 4च्या पुढची संख्या म्हणजे 4 5 या ठिकाणी काय होणार 20. म्हणून 2025 याचा काय होईल स्क्वेअर. तर या ठिकाणी काय लिहू शकतो आपण बघा 1225. जर या ठिकाणी जर दोन्हीची ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3 आणि किती बघा या ठिकाणी किती आले 1369. तर या ठिकाणी बघा आपल्याला नंतर काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट. तर या ठिकाणी बघा काय मिळणार आपल्याला AC इक्वल्स टू हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे 37 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो AC इक्वल्स टू काय लिहू शकतो AC इक्वल्स टू BD इक्वल्स टू 37 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आपण काय फाइंड केलं डायगोनल फाइंड केलं आणि कशाचा वापर केला या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 9, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय गिवन आहे इन द फिगर M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR. तर या ठिकाणी बघा हा M जो आहे हा आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा अँगल PRQ आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय विचारलं प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इक्वल्स टू 4 टाइम्स PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचंय. तर बघा या क्वेश्चनला आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. तर सुरुवातीला बघा आपण या ठिकाणी लिहू शकतो की इन अ ट्रँगल PRQ अँगल PRQ इक्वल्स टू या ठिकाणी आपण लिहू शकतो 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करू शकतो या ट्रँगल मध्ये लावू शकतो बाय पायथागोरस थेरम. म्हणून बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण PQ स्क्वेअर इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. याला देणार आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला गिवन आहे M इज मिड पॉइंट ऑफ RQ. तर या ठिकाणी बघा काय दिलेले M इज मिड पॉइंट ऑफ RQ. याचा अर्थ RM ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढी कोणाची असणार आहे MQ ची. जी किती असणार आहे ती असणार आहे हाफ कोणाच्या हाफ RQ च्या. तर या ठिकाणी बघा आपण हे 2 या ठिकाणी काय डिवाइड इकडे आल्याच्या नंतर काय करू शकतो आपण मल्टिप्लाय. याचा अर्थ जो आपला RQ आहे हा दुप्पट असणार कोणाच्या RM च्या किंवा म्हणा किंवा MQ च्या म्हणा. या ठिकाणी आपण दिले इक्वेशन याला सेकंड. तर या ठिकाणी बघा आपण RQ च्या जागी ही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करू शकतो पुट करू शकतो. या ठिकाणी आपण पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. तर या ठिकाणी बघा काय लिहू शकतो आपण बघा PQ स्क्वेअर इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ च्या जागी आपण लिहू शकतो 2RM आणि ब्रॅकेटचा काय या ठिकाणी स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा PQ स्क्वेअर इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर या ठिकाणी काय होणार 4 आणि या ठिकाणी RM स्क्वेअर. याला देणार परत इक्वेशन नंबर थर्ड. त्याच्यानंतर बघा आपण आपल्याला हा ट्रायंगल दिसत आहे बघा PRM. तर या ठिकाणी सुद्धा आपण काय करू शकतो पायथागोरस थेरम लावू शकतो. म्हणून इन अ ट्रायंगल PRM अँगल PRM इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून बाय युजिंग पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी बघा काय लिहू शकतो PM स्क्वेअर इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. याला देणार इक्वेशन नंबर 4. तर या ठिकाणी बघा आपल्याला RM स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. तर RM स्क्वेअर या ठिकाणी बघा प्लस आहे तिकडच्या साईडने केल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून या ठिकाणी लिहू शकतो आपण
पी एम स्क्वेअर मायनस सॉरी आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे आर एम स्क्वेअरची, तर प्लस पी आर स्क्वेअर इकडे आल्याच्या नंतर काय होणार मायनस पी आर स्क्वेअर. या ठिकाणी बघा आपल्याला आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, याला दिलं इक्वेशन नंबर 5. आता काय करायचं बघा, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 5 पुट करायचं इक्वेशन 3 मध्ये, म्हणजे आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. या ठिकाणी काय करणार बघा, पुट इक्वेशन 5 इन इक्वेशन 3. तर या ठिकाणी बघा काय होणार, पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस 4 इंटू, तर या ठिकाणी बघा आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस 4 इंटू पी एम स्क्वेअर, काय होणार 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 इंटू पी आर स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू सुरुवातीला लिहिणार 4 पी एम स्क्वेअर 1 पी आर स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर, तर या ठिकाणी काय होणार 3 पी आर स्क्वेअर. हेन्स या ठिकाणी काय केलं आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, प्रूफ करू शकतो. याला वेगळ्या मेथडने देखील सॉल्व्ह करता येते. तर बघून घेऊ आपण नेक्स्ट, याला जी सेकंड मेथड आहे त्या मेथडने देखील आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला तेच इन ट्रँगल बघा पी आर एम अँगल पी आर एम इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणून बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी काय लिहू शकतो बघा, पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर, याला दिलं बघा या ठिकाणी इक्वेशन नंबर 1. तर या ठिकाणी बघा आपल्याला एम काय दिलेला आहे, मिड पॉइंट दिलेला आहे कोणाचा, आर क्यूचा. या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो की आर एम इक्वल्स टू एम क्यू इक्वल्स टू हाफ कोणाच्या, आर क्यूच्या. हे असं का लिहिलं, सिन्स याचं कारण काय, एम मिड पॉइंट आहे कोणाचा, आर क्यूचा. एम इज मिड पॉइंट ऑफ सॉरी कोणाचा, आर क्यूचा. तर नेक्स्ट बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, आपल्याला जो सेकंड ट्रायंगल आहे आपला पी आर एम, याच्यात काय लावू शकतो आपण, पायथागोरस थेरम लावू शकतो. पण या ठिकाणी बघा इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल बघा, पी आर एम अँगल पी आर एम इक्वल्स टू काय बघा या ठिकाणी 90 डिग्री. या ठिकाणी सुद्धा आपण काय लिहू शकतो, बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी बघा पी एम स्क्वेअर इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर, याला दिलं बघा या ठिकाणी इक्वेशन नंबर 2. तर या ठिकाणी बघा आपण आर एमच्या जागी पुट करू शकतो हाफ आर क्यू. तर या ठिकाणी बघा काय होणार, पी एम स्क्वेअर इक्वल्स टू पी आर स्क्वेअर प्लस या ठिकाणी बघा हाफ ऑफ आर क्यू स्क्वेअर. तर हे कशावरून लिहिलं बघा, या ठिकाणी आपण याला देऊ इक्वेशन ए, हे लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन ए. नेक्स्ट बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो पी एम स्क्वेअर इक्वल्स टू पी आर स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर होणार 1 आणि 2 चा स्क्वेअर होणार या ठिकाणी 4 इंटू आर क्यू स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं, या पूर्ण इक्वेशनला पूर्ण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून या ठिकाणी काय केलं आपण, या ठिकाणी मल्टिप्लाय अबाव इक्वेशन बाय 4. जर पूर्ण मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येणार बघा, 4 पी एम स्क्वेअर इक्वल्स टू 4 पी आर स्क्वेअर आणि 4 आणि 4 काय होणार कॅन्सल. म्हणून या ठिकाणी काय राहणार बघा, आर क्यू स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा 4 पी आर स्क्वेअरला आपण लिहू शकतो 3 पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. तर 4 पी आर ला बघा आपण काय लिहिलं, 4 पी आर स्क्वेअरला 3 पी आर स्क्वेअर प्लस 1 पी आर स्क्वेअर आणि हे प्लस आर क्यू स्क्वेअर ॲज इट इज. तर या ठिकाणी बघा आपण बघितलं की पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर काय होणार, पी क्यू स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो, पुट करू शकतो 4 पी एम स्क्वेअर इक्वल्स टू 3 पी आर स्क्वेअर प्लस या ठिकाणी आपण पुट करू शकतो पी क्यू स्क्वेअर आणि हे लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर बघा हे प्लस 3 पी आर स्क्वेअर इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस. म्हणून 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर इक्वल्स टू पी क्यू स्क्वेअर. यालाच आपण असं लिहू शकतो पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. तर आपण बघा या ठिकाणी या क्वेश्चनला 2 मेथडनं काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. जर यापैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्याच मेथडनं तुम्ही काय करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.
यानंतर बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर आपल्याला बघायचा आहे आपला नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, जो आहे क्वेश्चन नंबर बघा 10, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. तर या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे की एका रस्त्याच्या या साईडला आणि या साईडला म्हणजे आजूला बाजूला काय येतात, दोन बिल्डिंग आहेत. सपोज हा झाला आपला रोड, तर याच्या या साईडला आणि या साईडला काय आहेत, दोन बिल्डिंग आहेत, त्यांच्या ज्या भिंती आहेत त्या एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ हाईट 4 मीटर. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय, रोडवर एक लॅडर ठेवायची आहे आणि त्या लॅडरची बघा आपल्याला लांबी दिलेली आहे 5.8 मीटर. अशा पद्धतीनं रोडवर ठेवायची आहे की जी काय केलं पाहिजे, जी कोणती तरी एक बिल्डिंग आहे ज्याची हाईट 4 मीटर आहे, त्याच्या विंडोला जस्ट काय केलं पाहिजे, रीच केलं पाहिजे, जस्ट पोहोचली पाहिजे. त्याच्यानंतर बघा ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. आता काय करायचं, ती जी लॅडर आहे ती काय करायची, जराशी जागच्या जागेवर काय करायची, फिरवायची. त्याच्यानंतर बघा काय दिलं, इट्स टॉप जस्ट टचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग ॲट हाईट 4.2 मीटर. आणि ती लॅडर फिरवल्याच्या नंतर ती जी लॅडर आहे, जी सेकंड बिल्डिंगची जी हाईट आहे तिथपर्यंत 4.2 मीटर पर्यंत जी हाईट आहे त्याच्या विंडो पर्यंत जस्ट काय केली पाहिजे, पोहोचली पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर या ठिकाणी बघा गिव्हन इन्फॉर्मेशन वरून आपण काय करणार, डायग्राम काढून घेणार. तर या ठिकाणी बघा आपण काय कन्सिडर करणार, या ठिकाणी बघा हा झाला आपला स्ट्रीट, हे झालं आपला स्ट्रीट, हा झाला आपला रस्ता. त्याच्यानंतर या साईडला एक बिल्डिंग असणार आहे आणि या साईडला देखील एक बिल्डिंग असणार आहे. तर या ठिकाणी बघा बिल्डिंगच्या हाईट म्हणजे आपल्याला विंडो पर्यंत ज्या पोहोचायचं त्याची हाईट या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा इथं आपण कन्सिडर करू की ही 4 मीटर हाईट आपल्याला दिली आहे, जिथपर्यंत आपल्याला विंडो काय करायची, ती लॅडर पोहोचवायची आहे. आणि नेक्स्ट जी आपल्याला हाईट दिलेली आहे या ठिकाणी बघा आपण 4.2 दिलेली आहे आपल्याला. तर या ठिकाणी बघा आपण याला नोटेशन देण्यासाठी या ठिकाणी आपण कन्सिडर करू की ए बी काय आहे, हाईट आहे फर्स्ट बिल्डिंगची. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सी डी काय आहे, हाईट आहे सेकंड बिल्डिंगची. आणि त्याच्यानंतर बघा हा जो बीसी आहे ही काय आहे, विड्थ आहे, लांबी आहे कोणाची, स्ट्रीटची, जी आपल्याला काय विचारलेली, फाइंड करायला सांगितलेली आहे. आपल्याला हे फाइंड करायला सांगितलेली. बट त्याच्या आधी काय सांगितलं की आपल्याला रोडवर म्हणजे जे रस्त्यावर आहे अशा पद्धतीनं स्ट्रीट मांडायची, जी मांडल्याच्या नंतर त्या विंडोला काय केलं पाहिजे, जस्ट रीच केलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी पण ती लॅडर जी आहे ती काय केलेली आहे, पुट केलेली आहे या ठिकाणी. आणि ही लेंथ आपल्याला दिलेली बघा 5.8. आणि नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं होतं की ही जी लॅडर ही जस्ट काय करायची, रोटेट करायची आहे आणि सेकंड बिल्डिंगच्या काय करायचे, टॉपला ती काय करल, टच करल. आणि ही लेंथ काय बदलणार नाही. तर या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी नाव देऊ ई. तर एई आणि ईडी काय रिप्रेझेंट करते, लॅडर. आणि लॅडरच्या ज्या लेंथ आहेत त्या चेंज होत नाही. म्हणून या ठिकाणी बघा गिव्हन इन्फॉर्मेशन वरून आपण लिहू शकतो की लेट, या ठिकाणी काय लिहू शकतो की ए बी and CD represent height of building. Let AB and CD represent the building on either side of street. त्याच्यानंतर बघा AE and ED represent ladder. AE and काय DE represent कोणाला, लॅडरला. त्याच्यानंतर बघा BC कोणाला रिप्रेझेंट करत आहे, विड्थ ऑफ द स्ट्रीट. BC represent the width of street. तर या ठिकाणी बघा जी वॉल असणार आहे ती स्ट्रीटला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, परपेंडिक्युलर. तर या ठिकाणी बघा आपण एकदम सिंपल मध्ये या ठिकाणी पायथागोरस थेरम लावणार, बीई ची लिंक काढणार. त्याच्यानंतर या ठिकाणी डी सी ई मध्ये देखील काय करणार, पायथागोरस थेरम लावणार आणि ईसी ची लिंक फाइंड करणार. आणि नेक्स्ट या दोन्ही जी काय करणार आपण, ऍडिशन, जी आपल्याला काय देणार, विड्थ ऑफ द स्ट्रीट. म्हणून या ठिकाणी बघा इन ट्रँगल बघा ABE अँगल ABE इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून बाय पायथागोरस थेरम
पायथागोरस थेरम जर लावला आपण या ठिकाणी तर काय मिळणार, ए स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपल्याला AE स्क्वेअर, आपल्याला AE ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून या ठिकाणी 5.8 स्क्वेअर इक्वल्स टू 4 स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर आपल्याला स्क्वेअर काढायचा असेल तर शॉर्टकट मेथड बघा या ठिकाणी काय करू शकतो आपण, तर या ठिकाणी बघा आपण 58 ॲज इट इज लिहायचे. त्याच्यानंतर बघा काय करायचं, या 8चा वर्ग करायचा जे आपल्याला मिळणार 64. त्याच्यानंतर या 5चा वर्ग करायचा जे मिळणार आपल्याला 25. त्याच्यानंतर बघा एक अंक काय करून द्यायचा, सोडून द्यायचा. त्याच्यानंतर या तिन्हीचा गुणाकार करायचा, 8 पंच 40, 40 दोन्ही या ठिकाणी किती 80, आणि याची काय करायची या ठिकाणी ऍडिशन. तर या ठिकाणी आपल्याला बघा किती मिळणार 4, 6, 3 आणि या ठिकाणी बघा काय मिळणार आपल्याला 3364. तर या ठिकाणी बघा यामध्ये डेसिमल पॉईंट आहे, तर या ठिकाणी काय करायचं आपण 2 घर सोडून काय द्यायचे डेसिमल पॉईंट. तर या ठिकाणी बघा याचा जो स्क्वेअर आला तो काय आला 33.64. त्याच्यानंतर बघा 4चा वर्ग 16 प्लस BE स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस 16 त्या साईडनं गेल्याच्या नंतर बघा काय मिळणार आपल्याला 33.64 मायनस 16. तर या ठिकाणी जर आपण सबस्ट्रॅक्शन केली तर या ठिकाणी किती मिळणार आपल्याला 17.64. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो बघा या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतला तर या ठिकाणी बघा BE ची जी लेंथ आपल्याला मिळणार, BE ची जी लेंथ मिळणार आपल्याला बघा या ठिकाणी हा कोणाचा स्क्वेअर असू शकतो, हा असणार 4.2चा. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला BE ची लेंथ मिळाली, किती मिळाली 4.2. त्याच्यानंतर बघा सिमिलरली ज्या पद्धतीने आपण या ट्रायंगल मध्ये सॉल्व्ह केलं, सिमिलरली आपल्याला पलीकडच्या ट्रायंगल मध्ये देखील काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा इन ट्रायंगल DCE अँगल DCE इक्वल्स टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो DE स्क्वेअर इक्वल्स टू EC स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर या ठिकाणी व्हॅल्यू टाकून द्या. तर या ठिकाणी 5.8 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू EC स्क्वेअर प्लस 4.2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण याचा स्क्वेअर काढलेला आहे, बघा काय आलेला आहे 33.64 इक्वल्स टू EC स्क्वेअर प्लस या ठिकाणी बघा 4.2चा आपण याच पद्धतीने स्क्वेअर काढणार. या ठिकाणी लिहिणार 42 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आता या ठिकाणी कंडिशन अशी आहे, याचा जर स्क्वेअर केला तर या ठिकाणी बघा 4 येत आहे. बट आपल्याला काय करायचं अशा वेळेस इथं ज्या पद्धतीने आपल्याला 8चा स्क्वेअर केल्याच्या नंतर 64 2 डिजिट नंबर मिळाला. तर या ठिकाणी 2 डिजिट करण्यासाठी काय करायचं, फक्त 0 लावायचा. आणि ही कंडिशन फक्त युनिट प्लेसला 1, 2 आणि 3 असतील तरच येतील, बाकी याच्यात कंडिशन मध्ये येणार नाही. त्याच्यानंतर बाकी ॲज इट इज 4चा वर्ग या ठिकाणी 16, एक जागा सोडून द्यायची, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही या ठिकाणी किती होणार 16. आणि याची जर ऍडिशन केली तर बघा या ठिकाणी किती येणार 17.64. तर या ठिकाणी बघा आपण तेच काढलं होतं, आपल्याला हीच व्हॅल्यू याचा स्क्वेअर रूट जे किती येणार बघा 4.2. याचा जे आन्सर येणार बघा काय येणार 17.64, जे आपण इथं पुट करणार 17.64. त्याच्यानंतर बघा ही व्हॅल्यू या ठिकाणी प्लस इकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस 33.64 मायनस 17.64. तर EC इक्वल्स टू या ठिकाणी बघा EC स्क्वेअर इक्वल्स टू या दोन्हीची जर सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला किती मिळणार 16. त्याच्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट EC इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 4. तर ही व्हॅल्यू मिळाली बघा 4.2 आणि ही मिळाली 4. आणि जर याची ऍडिशन केली तर आपल्याला मिळणार विड्थ ऑफ द स्ट्रीट. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळते बघा BC बरोबर BE प्लस EC 4.2 प्लस 4. तर या ठिकाणी बघा BC आपल्याला काय मिळाली 8.2. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं काय केलं, फक्त पायथागोरस थेरमचा वापर केला आणि 2 बिल्डिंग मधले जे आपला जे रोड आहे त्याची काय काढली आपण विड्थ काढलेली आहे. तर या ठिकाणी बघा आपली प्रॅक्टिस सेट 2.1 आपण काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.